बोरगाव इथं गोरक्षक समितीच्या तत्परतेनं 3 गायींची सुटका, सदलगा पोलिसांची धाडसी कारवाई. बोरगाव तालुका निपाण येथील गोरक्षक समिती व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या सतर्कतेमुळे कसाईखान्याकडे बेकायदेशीरपणे नेण्यात येत असलेल्या 3 गायींची सुटका करण्यात यश आलं. या प्रकरणात सदलगा पोलिसांनी तात्काळ कारवाई करून वाहन जप्त केलं असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास वडगाव मार्गे एका टेम्पोतून 2 व्यक्ती गायी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षक समितीला मिळाली. माहिती मिळताच समितीच्या कार्यकर्त्यांनी वाहनांचा पाठलाग करून ते अडवलं व तात्काळ सदलगा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये 3 गायी आढळून आल्या. या प्रकरणी शब्बीर सैफन शेख व बापूसाहेब लालासाहेब शेख यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. सदर गायी कसाईखान्याकडे नेल्या जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्परतेने कारवाई केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन जप्त करण्यात आलं. गायीची सुटका करून त्यांना सदलगा येथील गोशाळेत सुरक्षितरित्या दाखल करण्यात आलं. सदर वाहतूक कर्नाटक नोंदणी क्रमांक K23 B3845 असलेल्या टेम्पोमधून होत असल्याचं निष्पन्न झालं. गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे 3 मुख्य जनावरांना जीवदान मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या कारवाईबद्दल पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व त्यांच्या सहकाऱ्यांचं परिसरातून कौतुक होतं. भविष्यात कुणाच्या निदर्शनास गोवंशाची संशयास्पद वाहतूक आल्यास त्वरित गोरक्षक समिती अथवा पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन गोरक्षक समिती व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख अक्षय पवार यांनी केले.